नमस्कार. मी डॉक्टर धाडगे. आजचा कार्यक्रम मराठीमध्ये होणार आहे. परंतु स्लाइड्स ह्या इंग्लिशमध्ये पण आहेत. जर काही अ, श्रोत्यांना जर मराठी समजत नसेल, तर त्यांनी इंग्लिशमधल्या स्लाइड्स वाचू शकतात. कारण याच्यापूर्वीचे प्रोग्राम आपण हिंदीमध्ये केलेले आहेत. तर आजचा प्रोग्राम हा सगळ्यांच्या अ, आग्रहाखातर मराठीमधून आपण घेणार आहोत. जर काही श्रोत्यांना नाहीच अगदी समजलं, तर ते पुढचा प्रोग्राम किंवा रेकॉर्डेड पूर्वीचे लेक्चर्स ऐकू शकतात. तर आपल्या सगळ्यांचं या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. हे लेक्चर विशेषतः डायबिटीज किंवा डायबिटीज, प्री डायबिटीज अशा लोकांसाठी मी स्वतःहून बनवलेलं आहे. वेलनेस सेंटरमध्ये जे काही पेशंट्स येतात, ते अनेक चुका करतात. त्यांना बऱ्याच वेळेला माहीत नसतं की ते जे जेवण जेवतायत किंवा जे आहार ते घेत आहेत घरी, त्याच्यामुळे त्यांची शुगर जी आहे, साखर कंट्रोल होत नाही आणि गोळ्यांचं प्रमाण, इन्शुलिनचं प्रमाण वाढत असतं आणि त्यांना कळत नाही की आपला जो डायबिटीज आहे तो कंट्रोल का होत नाहीये. तर आपण ह्या लेक्चरमध्ये मेडिसिन व्यतिरिक्त डायबिटीज तुमचा कंट्रोल होण्याकरता किंवा डायबिटीजमध्ये कसं जेवायला पाहिजे, याच्यावर ह्या लेक्चरचा भर असणार आहे. आणि त्याबरोबर आहाराबरोबर काही विशिष्ट प्रकारच्या एक्सरसाइज, व्यायाम आपण दाखवणार आहोत. आणि जे पेशंट इन्शुलिनवरती आहेत, ते कुठल्या प्रकारच्या चुका करतात आणि इन्शुलिन घेण्याची योग्य पद्धत काय आहे, हे या व्हिडिओद्वारे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण पहिल्यांदा अ, जर ह्या प्रोग्राममध्ये येत असाल, तर फक्त तुमच्या मोबाईलवरचं म्यूट बटन थोडंसं दाबा. कारण जर तुमचा आजूबाजूला आवाज असेल, तर ह्या लेक्चरमध्ये त्याचा त्रास होऊ शकतो. तर आपण सुरुवात करूया लेक्चरला. तर हे व्याख्यान लेक्चर कुणासाठी आहे, की ज्यांना डायबिटीज आहे, कंट्रोलमध्ये नाहीये, त्यांनी नक्कीच ऐकलं पाहिजे. पण ज्यांना प्री डायबिटीज म्हणजे डायबिटीजची पूर्वस्थिती एक असते, आपण त्याला प्री डायबिटीज म्हणतो. नॉर्मल पण शुगर नाहीये, पण पूर्णतः डायबिटीज पण झालेला नाही आहे. अशा लोकांसाठी हे उपयुक्त आहे. तसंच तुम्हाला आत्ता डायबिटीज किंवा प्री डायबिटीज नाही आहे, परंतु तुम्ही नॉर्मल आहात. पण तुमच्या घरामध्ये आई-वडील, बहीण-भाऊ किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये खूप स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे, की तुम्हाला डायबिटीज होण्याची शक्यता जास्त आहे. तर अशा लोकांसाठी हे आहार वरचं लेक्चर उपयुक्त आहे. विशेषतः 40शी नंतर टाइप 2 डायबिटीज म्हणजे दुसऱ्या प्रकारचा डायबिटीज, ज्याच्यामध्ये इन्शुलिन तुमच्या शरीरात भरपूर असतं, पण ते इन्शुलिन योग्य पद्धतीने काम करत नाही, अशी स्थिती असते आणि त्याची ट्रीटमेंट ही जास्त करून आहारामध्ये बदल केल्याने तो नियंत्रित होऊ शकतो. तर अशा टाइप 2 डायबिटीज पेशंटसाठी पण हे उपयुक्त आहे. काही सूचना ह्या सोशल मीडियाविषयी मी देऊ इच्छितो, की बऱ्याच वेळेला YouTube आणि WhatsAppवर डायबिटीजच्या संबंधित अनियंत्रित अशी माहिती तुमच्या मोबाईलवर येत असते. अनेक YouTube व्हिडिओज पण आहेत. अनेक प्रकारचे डॉक्टर, काही अल्टरनेटिव्ह मेडिसिनचे प्रचारक हे डायबिटीज कसा बरा होतो वगैरे याच्यावरती अनेक प्रकारचे व्हिडिओज तयार करून पाठवत असतात. पण तो जो स्रोत आहे WhatsApp किंवा YouTubeच्या माहितीचा तो ऑथेंटिक आहे का? विश्वासार्ह आहे का? हे तुम्ही पडताळून बघा. ती सगळीच माहिती ही बरोबरच असेल असं नाही. आणि याच्याविषयी एक हिंदू न्यूजपेपरमध्ये 2019 मध्ये एक छान बातमी आली होती, की ह्या ज्या खोट्या बातम्या किंवा माहिती जी प्रसारित होते या सगळ्या मीडियावर, त्याच्याने आपल्या पेशंटचं आरोग्य कसं धोक्यात येऊ शकतं. तर कोणाला जर वाचायचं असेल तर 2019चं हे बातमीपत्र आहे, ते तुम्ही डिटेलमध्ये वाचा.
पण एक बातमी जी आहे, जी व्हॉट्सअपवर खूप पेशंट्स आम्हाला दाखवतात, ती आहे मेटफॉर्मिन बद्दल. तर मेटफॉर्मिन बद्दल काही चुकीची माहिती या YouTubeवरती आणखीही प्रायोजित वेबसाईटवरती आहे आणि त्याच्यामध्ये असं लिहिलंय, की मेटफॉर्मिन हे अत्यंत चुकीचं औषध आहे. त्याच्याने लोकं लवकर मरतात बरे होण्याच्या ऐवजी. त्यांना कॅन्सर होतो. इथे दाखवलेलं आहे. त्या वेबसाईटचे काही मी स्नॅपशॉट्स घेतलेले आहेत. तर इथे की त्याच्यामुळे किडनी स्टोन्स होतात, आंधळा होतो, लवकर लोकं मरतात आणि अशा एका विशिष्ट कुठल्यातरी मॉडेलचा फोटो हा डॉक्टर म्हणून त्या वेबसाईटवर आहे आणि ही वेबसाईट मी बघितली आहे, तर ती कुठल्यातरी ऑस्ट्रेलियन बेटावरनं ती प्रसारित केली जाते आणि ही वेबसाईटच्या सर्वात अंती ते एक औषधाचा प्रचार ते करतायत. तर ते तुम्हाला हे औषध सगळ्यांना माहीत असेल. मी मुद्दामून ते जरा झाकलेलं आहे कारण काही गोष्टींमुळे मला ते पूर्ण नाव दाखवता येत नाही आणि खाली ते लिहिलंय, की तुम्ही ते 50% डिस्काउंट करून तुम्ही मागवू शकता. तर सरळ स्पष्ट आहे, की हे मेटफॉर्मिन बद्दल अपप्रचार करून त्यांचं मेडिसिन ते विकतायत. तर अशा कुठल्याही चुकीच्या मेटफॉर्मिन बद्दलच्या बातम्यांना तुम्ही बळी पडू नका. मेटफॉर्मिन हे अतिशय सेफ औषध आहे. साइड इफेक्ट फक्त 5% लोकांमध्ये दिसतात. म्हणजे 100 5च लोकांना त्यांना विशेषतः त्यांना डायरिया किंवा पोट थोडं बिघडतं. पण तरी बऱ्याचशा पेशंटना ते थोडं अल्टर करून आपण टॉलरेट करून देऊ शकतो. पण काही लोकांना नाही टॉलरेट होत, त्याच्यामध्ये आम्ही ते बंद करत असतो. पण ते काही अपायकारक औषध नाही. ते चांगलं औषध आहे आणि ते मुख्य औषध आहे डायबिटीजमध्ये. तर ह्या अशा वेबसाईट्स आणि बातम्यांना तुम्ही बळी पडू नका. दुसरी एक ॲडव्हर्टाइज असते, की डायबिटीज समूळ बरा होतो का? तर हे फक्त काही पेशंटमध्ये शक्य आहे. सगळ्या पेशंटमध्ये हे शक्य नाही. विशेषतः टाइप 1 डायबिटीजमध्ये तर हे अजिबात शक्य नाही. तर डायबिटीज बरा होतो, येस. तर कुठल्या रुग्णांमध्ये तो कमी होतो, हे आपण थोडं बघणार आहोत. पण समजा जरी बरा नाही झाला, तरी तुम्हाला त्याच्यामध्ये औषधं कमी करण्याला स्कोप आहे. इन्शुलिनचा डोस कमी करण्याचा स्कोप आहे. कंट्रोल सुधारण्यामध्ये स्कोप आहे. अशा अनेक फायदे आपल्या आहारामध्ये बदल केल्यामुळे होऊ शकतात. तर विशेष फॉर एक्झाम्पल आता मी जर उदाहरण द्यायचं म्हटलं, तर ज्याचं वजन समजा 100-120 किलो वगैरे आहे आणि त्याला पहिल्यांदा डायबिटीज जर झाला, त्याने 10 किलो जरी वजन कमी केलं, त्याचा डायबिटीज आपोआप बरा होतो. कारण त्याचा डायबिटीज त्याच्या वजनामुळे होता. तर अशा काही रुग्णांमध्ये निश्चितपणे डायबिटीज बरा होऊ शकतो. पण सगळ्यांमध्ये होतो असं नाही. तर कुठल्या-कुठल्या लोकांमध्ये बरा होऊ शकतो? तर जे लोकांचं जेवण अतिशय बिघडलेलं आहे. ते खूप जास्त प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट खातात आणि त्यांनी जर जेवण सुधारलं तर ते डेफिनेटली तुमचं डायबिटीज जाणार. ज्यांचं वजन आणि उंची याचं प्रमाण, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणून संबोधतो. ते जर तुम्हाला काढायचं असेल तर तुमचं वजन, त्याला तुमच्या हाईट मीटरमध्ये स्क्वेअर करायचा आणि त्याची जी संख्या येते ती 18 ते 25 दरम्यान असली पाहिजे. तर तो तुमचा योग्य बॉडी मास इंडेक्स असतो. असा जर असेल, असा जर ठेवला तुम्ही तर डायबिटीज ज्यांना झालेला आहे वजन वाढल्यामुळे, त्यांचा रिव्हर्स होऊ शकतो. तुम्ही जर तुमच्या बॉडीमधलं फॅट कमी केलं तरी तो रिव्हर्स होतो. एक्सरसाइज जर तुम्ही वाढवली, तर काही लोकांमध्ये ह्या सगळ्या 4 गोष्टी आहेत. ह्या 4 गोष्टी जर केल्या, तर एक 20 ते 30% लोकांमध्ये डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो, सगळ्यांमध्ये नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की डायबिटीजचा उपचार म्हणजे गोळ्या खाणं असतं. मुख्य उपचार म्हणजे गोळ्या. तर तसं नाहीये. मुख्य जे उपचार आहेत, ते 4 प्रकारचे आहेत. व्यायाम, जे आपल्याला कंटाळा येतो खूप करायला. आपल्या वजनाविषयी आपण फार काही जागरूक नसतो. आपल्या शरीरामधलं वजन जरी योग्य असलं, पण जर चरबीचं प्रमाण जास्त असेल, तर मी पुढच्या स्लाइडमध्ये सांगेन. तर ते चरबीचं प्रमाण जर अनियंत्रित असेल, ते जर नियंत्रणात आणलं, तर तुम्हाला ट्रीटमेंट डायबिटीजची तुमची सुकर होईल. तुम्ही योग्य प्रकारचं जर जेवण केलं, तर ही ट्रीटमेंटची एक जमेची बाजू आहे. तर 80% जी ट्रीटमेंट आहे डायबिटीजची, ही व्यायाम, वेट मॅनेजमेंट, चरबीचं नियंत्रण आणि योग्य प्रकारचं जेवण.
तर ह्या 4 गोष्टी जर सांभाळल्या तर आपण 80% डायबिटीजची ट्रीटमेंट पूर्ण करतो. उरलेलं 20% जे आहे ते तुमची औषधं आहेत, मेटफॉर्मिन आहे, ग्लायकोमेट आहे, इन्शुलिन आहे, जे काय असेल ते. पण त्याचा जो सहभाग आहे ट्रीटमेंटमध्ये तो 20% आहे. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की चरबीचं प्रमाण, BMI, वजन याच्याविषयी मी तुम्हाला थोडी माहिती दिली. तर आपलं जे शरीर आहे, शरीर कशाने बनलेलं आहे? तर आपल्या शरीरात जवळ-जवळ 60% पाणी आहे. तर तुमचं जेवढं वजन असेल त्याच्या 60% फक्त पाणी आहे. एक साधारणतः 15-16% प्रोटीन्स, प्रथिनं आहेत. म्हणजे मसल, टिश्यूज याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त असतात. तर ते 16-17% आणि चरबी 16-17% आपल्या शरीरामध्ये चरबी असते आणि उरलेलं 6% मिनरल आहे, कार्बोहायड्रेट आहे, अदर सबस्टन्सेस. तर कुठलाही एक जर 30-40 वर्षाचा जर आपण माणूस घेतला, तर त्याचं जे बॉडी कंपोझिशन आहे हे असं असतं. आणि हे सुदृढ व्यक्तीचं कंपोझिशन आहे. पण हे जर बिघडलं, म्हणजे तुमचं जर फॅट वाढलं, प्रोटीन कमी झाले आणि तुमचा जर BMI जो 18 ते 25 च्या मध्ये पाहिजे, तो जर कमी जास्त झाला, तर तुम्ही आजारपणाला निमंत्रण देतात आणि त्याच्यातला एक डायबिटीज म्हणजे एक आजार आहे. तर नॉर्मल BMI जो आहे 18, 18.5 ते 24 च्या दरम्यान पाहिजे. त्याच्या जर पुढे तुम्ही गेलात 25 ते 30 प्री ओबेसिटी आणि जसं-जसं तो BMI वाढत जाईल, तसं तुमचा डायबिटीजचं कंट्रोल बिघडेल किंवा तुम्हाला डायबिटीज होण्याची जर झालेला नसेल, तर डायबिटीज होण्याचं तुम्हाला रिस्क वाढेल. तर हे वेलनेस सेंटरमध्ये आम्ही काही पेशंटचं करत असतो. तुम्ही जर आलात माझ्याकडे तर हे मशीन माझ्याकडे आहे. सिंपल मशीन आहे. तर त्याच्यामध्ये तुमचं वेट, BMI, तुमच्या पोटातलं चरबीचं प्रमाण, तुमच्या पूर्ण शरीरातलं चरबीचं प्रमाण, मिनरल कंटेंट, प्रोटीन कंटेंट हे सगळं त्या मशीनवरती समजू शकतो. आणि त्याच्यावरनं तुमच्या शरीरामध्ये असं योग्य प्रमाण आहे की नाही हे थोडंसं आपल्याला दिसू शकतं. तर तुम्ही समजा आलेच पुढे कधी तर केलेलं नसेल तर आपण करू शकतो. तर आपल्याला हे असं सगळं आपलं शरीर सुदृढ म्हणजे असं पाहिजे. ज्याच्यामध्ये फॅट, प्रोटीन आणि वॉटर कंटेंट हे योग्य प्रमाणात पाहिजे. आता ही जी बॅकग्राऊंड आपण सांगली ही वजनाची आणि चरबीची होती. तर आपल्याला आता डायबिटीजच्या दृष्टिकोनातनं आपला आहार कसा असायला पाहिजे? म्हणजे आता हा जो मी तुम्हाला काही सूचना देणार आहे किंवा जे प्रिन्सिपल्स आहेत, की कसं जेवायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला अगोदर समजून घ्याव्या लागतील आणि त्या कुठल्या गोष्टी आहेत? आपल्याला समजून घ्यावं लागेल ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? ग्लायसेमिक लोड म्हणजे काय? आणि सटायटी इंडेक्स म्हणजे काय? ह्या 3 गोष्टी जर तुम्हाला समजल्या, तर तुम्ही स्वतःहून तुमचं जेवण योग्य प्रकारचं अ, जेवण बनवू शकतात आणि तुमच्या समोर जी प्लेट आलेली आहे, ती तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे तुम्हाला ओळखायला सोपं जाईल. तर आपण एक-एक आपण बघूया. तर ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? तर ग्लायसेमिक इंडेक्स समजण्याच्या अगोदर आपल्याला शुगर, साखर म्हणजे काय? तर आपण जी चहामध्ये टाकतो ती साखर आहे का? त्याला साखर म्हणायचं का? किंवा मिठाईत जे गोड असते साखर, ती साखर म्हणायची का? तर शास्त्रीय भाषेत किंवा वैद्यकीय भाषेत साखर म्हणजे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट म्हणजे ग्लुकोज. तर शुगर, कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोज हे एकच शब्द आहेत किंवा एकाच अन्न प्रकाराला वापरलेली वेगवेगळी शब्द आहेत. तर साखरेचा जो ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो 100च्या आसपास जर आपण धरला, म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखाद्या अन्नपदार्थाची तुमच्या रक्तामधली साखर वाढवण्याची क्षमता, त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतात. ती साखरेची किंवा ग्लुकोजची सर्वाधिक 100 असते. तर त्याला आपण 100 आपण संबोधू. तर इथून पुढच्या स्लाइड्समध्ये मी तुम्हाला जेव्हा-जेव्हा साखर म्हणेल त्याचा अर्थ म्हणजे कार्बोहायड्रेट किंवा ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजे तुम्ही जे ॲक्चुअली ग्लुकोमीटरवर मोजतात किंवा लॅबोरेटरीमध्ये गेल्यावर मोजतात, ती जी साखर असते ती ग्लुकोज असते. साखरेचे अनेक
प्रकार आहेत, उपप्रकार आहेत. त्याला गॅलाक्टोज आहे, लॅक्टोज आहे, सुक्रालोज आहे. ती वेगवेगळ्या अन्नपदार्थामध्ये असते. पण आपण जी मोजतो ती ग्लुकोज. आणि ग्लुकोज म्हणजेच कार्बोहायड्रेट आणि म्हणजेच साखर. फक्त ती मिठाईत आणि तुमच्या चहाच्या साखरेमध्ये असते असं नाही, अनेक पदार्थात असते. उदाहरणार्थ मी त्या स्लाइडमध्ये दाखवलंय. तुम्ही जर 3 जर बटाटे घेतले तर ती साखरे इतकीच त्याची क्षमता असते. ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे, साखर वाढवण्याची क्षमता ही तेवढीच असते. त्याच्यामुळे 3 बटाटे म्हणजे साखर असं तुम्ही प्रॅक्टिकली समजू शकता. आता मी जसं सांगितलं की ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एखाद्या अन्नपदार्थाची तुमच्या शरीरात साखर वाढवण्याची जी क्षमता आहे त्याला ग्लायसेमिक इंडेक्स, आणि किती प्रमाणात वाढते त्याला आपण ग्लायसेमिक लोड म्हणतो. तर साधारणतः ग्लायसेमिक इंडेक्स 60च्या वर जर असेल तर ते अन्नपदार्थ तुमचं जास्त साखर वाढवतं. त्याला हाय ग्लायसेमिक इंडेक्स असं आपण त्याला नाव म्हणू शकतो. साधारणतः 60 किंवा 70च्या वर असेल आणि ग्लायसेमिक लोड जर 20च्या वर असेल तर ती हाय ग्लायसेमिक इंडेक्स आणि हाय ग्लायसेमिक लोड असलेले अन्नपदार्थ. आणि जे 55 पेक्षा कमी असलेले इंडेक्स जे आहे ग्लायसेमिक इंडेक्स किंवा 10 पेक्षा ग्लायसेमिक लोड जर असेल, कमी असेल, तर ते लो ग्लायसेमिक लोडचे अन्नपदार्थ आपण म्हणूयात. आणि मधले जे आहेत 56 ते 70च्या मध्ये, 11 ते 20च्या मध्ये ग्लायसेमिक लोड असेल तर साधारणतः तुम्ही जर जेवण केलं तर हाय ग्लायसेमिक लोडचा जर तुम्ही अन्नपदार्थ घेतला तर तुमची साखर अशी वाढेल, आणि ही साखर पुन्हा नॉर्मलला आणायला तुमच्या जठराच्या पाठीमागे जे स्वादुपिंड, ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो, ज्याच्यातनं इन्शुलिन तयार होतो, त्या इन्शुलिनला तेवढंच वाढवावं लागेल. म्हणजे आपल्या स्वादुपिंडाला जास्त काम करावं लागेल, जास्त इन्शुलिन तयार करावं लागेल. मग ते जास्त लवकर थकणार पण. त्याच्यामुळे तुम्ही जास्त ग्लायसेमिक लोडचा जर अन्नपदार्थ खाल्ला तर तुमच्या स्वादुपिंडाला तुम्ही थकवतायत, तुम्ही त्याला जास्त इन्शुलिन तयार करायला लावतायत. आणि ते इन्शुलिन जर जेव्हा जसं जसं वाढतं रक्तामध्ये, ती तुमचं भूक पण वाढवतं आणि तुमचं वेट पण वाढवतं. म्हणून हाय ग्लायसेमिक लोड किंवा हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेली जी अन्नपदार्थ आहेत, जी मी पुढे सांगणार आहे, ती तुम्ही कटाक्षाने टाळायला पाहिजेत, किंवा अगदीच मोह झाला तर महिन्यातनं एकदा. पण अन्यथा तुम्ही जितकी लो ग्लायसेमिक इंडेक्स वाले तुम्ही जोपर्यंत अन्नपदार्थ खात नाही तोपर्यंत तुमची साखर ही अशीच वाढत राहील. तर आपल्याला लो ग्लायसेमिक इंडेक्स, लो ग्लायसेमिक लोड किंवा मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स किंवा मीडियम ग्लायसेमिक लोड वाले अन्नपदार्थ आपल्याला आपल्या ताटामध्ये हवे, त्याच्यापेक्षा हाय ग्लायसेमिक इंडेक्सची नको आहे. आता तिसरं जे कन्सेप्ट आपण समजायला पाहिजे ते म्हणजे सटायटी इंडेक्स. म्हणजे आपली जी भूक आहे ती भूक शमवण्याची जी पॉवर असते एखाद्या अन्नपदार्थामध्ये, त्याला सटायटी इंडेक्स म्हणतात. तर समजा उदाहरणार्थ तुम्ही जर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुळा, काकडी, सॅलड जर खाल्लं तर तुमचं पोट लवकर भरतं आणि तुमची भूक मंदावते. किंवा तुम्ही जर उसळ, मिसळ, स्प्राउट खाल्लं जर सकाळी सकाळी नाश्त्याला, तर तुम्हाला जाणवेल की तुम्हाला खूप वेळ भूक लागत नाही. तर ज्याचा सटायटी इंडेक्स चांगला आहे असे जर अन्नपदार्थ तुम्ही तुमच्या जेवणात जर घेतले तर त्याच्यामध्ये भूक ही कमी लागते. भूक जर कमी लागली तर तुम्ही कमी जेवतात, तुमची एनर्जी लेवल चांगली राहते आणि तुमचं वेट जे आहे, वजन जे आहे ते नियंत्रित राहतं, वाढत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला 2-3 गोष्टी करायच्या आहेत जेवणाच्या संदर्भात. आपल्याला लो किंवा मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्स असणारे अन्नपदार्थ खायचे, आणि ज्याच्यामध्ये सटायटी इंडेक्स जास्त आहे, विशेषतः जर प्रोटीन्स किंवा फायबर्स घेतले, ते जर आपल्या अन्नपदार्थामध्ये असतील तर आपल्याला डायबिटीज कंट्रोल आणि वजन कंट्रोल आणि आपलं फॅट कंट्रोल करण्याकरता अतिशय सोपं जाणार आहे. तर अन्न आणि भुकेचा संबंध आहे का? तर जे तुम्ही जेवतात, जर उदाहरणार्थ तुम्ही सकाळी सकाळी जर बटाट्याची भाजी खाल्ली तर तुम्हाला लंचला लवकर भूक लागेल, कारण ते बटाटा म्हणजे जास्त कार्बोहायड्रेट. तर तुम्हाला लंचला दुपारी लवकर भूक लागेल. पण हेच जर तुम्ही समजा उसळ मिसळ असं काही खाल्लं किंवा दूध पिलात
तर तुम्हाला दुपारपर्यंत फार तीव्र स्वरूपाचीच भूक लागणार नाही. त्याचं कारण असं आहे की सटायटी इंडेक्स जो असतो प्रोटीनचा हा जास्त असतो, त्याच्यामुळे कमी वेळा तुम्हाला भूक लागते. तर आता आपण मी 2 उदाहरणं घेऊयात आपण. आता आपण बघितलं ग्लायसेमिक इंडेक्स काय आहे, सटायटी इंडेक्स काय आहे, ग्लायसेमिक लोड काय आहे. तर आपण आता उदाहरण घेऊयात नाश्त्याचं. तुम्हाला सकाळी उठल्यावर नाश्ता करावा लागतो. नाश्त्यामध्ये तुम्ही 2 अन्न पदार्थ आपण 2 वेगवेगळ्या वेळेस जर घेतले आणि जर तुमची साखर तुम्ही मोजली तर तुम्हालाही कळेल. तर तुम्ही जर 2 अंडी खाल्ली तर तुमची शुगर काही फार वाढणार नाही. तुम्हाला तुमची पीपी शुगर कमी येईल. कदाचित इन्शुलिनचा डोस कमी लागेल जे इन्शुलिन घेतायत किंवा जे वॉलिक्स सारखं औषध घेतायत तेही कदाचित लागणार नाही. पण हेच जर तुम्ही उपमा खाल्लात, तर तुमची शुगर अशी जाईल. आपण उपमा घरातला उपमा म्हणजे नॉर्मल, पण उपमामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतो. ते हाय ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ आहे. त्याच्यामुळे ते खाल्ल्यानंतर शुगर जास्त वाढेल. आता मी एक उदाहरण दिलेलं आहे. हे साधी उदाहरणं आहेत. मग आपल्याला उपमा खायचा की नाही? अजिबातच टाळायचा का? तर ते कसं अरेंजमेंट करायची आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूयात. तर योग्य प्रकारचं जेवण तुम्ही जर केलं तर त्याचे नुसतंच साखर कंट्रोल करण्यामध्ये फायदे नाही, तर ते अनेक इतर फायदे आहेत. तर त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी होतो, तुमचं ब्लड प्रेशर कमी होतं, तुम्हाला जे गॅस किंवा कॉन्स्टिपेशन होण्याचे जे काही त्रास असतो तो कमी होतो. तुम्हाला चांगली झोप लागते आणि एनर्जी लेव्हल्स चांगल्या राहतात. तर हे योग्य प्रकारचं जर जेवण तुम्ही केलं, तर ह्याचे हे अनेक फायदे आहेत. नुसतेच साखर कंट्रोलला फायदा होतोच असं नाही. तर तुम्ही योग्य प्रकारचं जेवण करतात का? बरेच पेशंट आम्ही घरचं जेवतो, आम्ही बाहेर खात नाही. पण ते योग्य आहे का? तर तुम्हाला ज्या कॅलरीज ज्या तुम्हाला जेवणातनं मिळतायत, त्या जास्त आहेत का कमी आहेत? ते तुमचं वजन वाढवतंय का? तर तुमच्या रक्तातली साखर ते वाढवत खूप असेल, पण ते घरातलं असेल, तरी ते तुमच्यासाठी योग्य नाही. आणि जे अन्नपदार्थ आहेत, ते तुम्ही खाऊन जर तुमचं फॅट वाढत असेल किंवा त्याच्यामध्ये भूक वाढत असेल, तर ते तुमच्यासाठी योग्य नाही, जरी ते तुमच्या घरात बनत असलं तरी. आता मी एक महाराष्ट्रीयन थाळी बनवलेली आहे. ही घरामध्ये सगळ्यांच्या आता पोळा असतो, दिवाळी असते, सण-शोध असतो. त्यावेळेला ही कॉमन प्लेट आपण खातो. त्याच्यामध्ये पुरणपोळी, भात, पापड, रस्सा, दूध कधी आणि भजी असतात. तर हे जे जेवण आहे, हे याच्या हाय ग्लायसेमिक इंडेक्स प्लेट आहे. ही जर तुम्ही खाल्ली आणि असं अनेक वेळा जर जेवलात तुम्ही महिन्यातनं, तर तुम्ही डायबिटीज जरी तुम्हाला आता नसले तरी तुम्हाला डायबिटीज पुढे होणार किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांची शुगर फार कमी डोसेसमध्ये कंट्रोल होणार नाही आणि हे तुमच्यासाठी योग्य प्रकारचं जेवण नाही. तर हे जरी घरातली प्लेट असली तरीही डायबिटीजसाठी निमंत्रण आहे. एवढं तुम्ही समजून घ्या. तर आपण ग्लायसेमिक इंडेक्स वगैरे बघितलं, ग्लायसेमिक लोड बघितला आणि योग्य प्रकारे कसं जेवण करायचं याचे प्रिन्सिपल बघितले. तर याच्यामध्ये एकच तुम्हाला मेसेज असा आहे, की सध्या आपण जो जेवतो आहे, हे असं जेवतोय. डाव्या बाजूचा ग्राफ. याच्यामध्ये सध्या आपण सगळी लोक 65 ते 70% कार्बोहायड्रेटच खात असतो. 10 किंवा त्याच्यापेक्षा कमी टक्के आपल्यामध्ये प्रोटीन्स असतात आणि 15-20% किंवा त्याच्यापेक्षा जास्त फॅट असतं. हे भारतामध्ये तुम्ही कुठेही असाल, कुठल्याही राज्यामध्ये असाल, तर जेवणामध्ये जर आपण एनालिसिस केलं आणि याच्यावर स्टडीज झालेल्या आहेत, हे जेवण सध्याचं आपण लोक असे जेवतो आहोत आणि म्हणून आपल्या देशामध्ये डायबिटीजचं प्रमाण अतिशय जास्त आहे. जरी ते परंपरागत जेवण असलं, तरी आपली लाईफस्टाईल अत्यंत बदललेली आहे गेल्या 100 वर्षामध्ये. हे जेवण पूर्वी लोक आपण जे जेवत होतो, ती सगळी लोकं फील्डमध्ये जाऊन, शेतीमध्ये जाऊन काम करत होती. त्याच्यामुळे त्यांना फार मोठ्या प्रमाणात डायबिटीजचं प्रमाण नव्हतं. पण आपल्याकडे आता आपली लाईफस्टाईल बदललेली आहे. त्याच्यामुळे हे जेवण जरी परंपरागत नॉर्मल वाटत असलं, तरी त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती डायबिटीज होण्याचा धोका आहे. तर आपल्याला कसं जेवायचं आहे? तर आपल्याला कार्बोहायड्रेटचं प्रमाण 40 ते 30% जवळ आणायचं आहे.
प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं आहे, आपल्याला 50% पलीकडे जायचंय, आणि फॅटचं प्रमाण नियंत्रित ठेवायचं आहे. तर हे आपल्याला जसं आयडियल डाएट असं पाहिजे, पण आपण असं जेवतोय सध्या. तर अशी आपली प्लेट पाहिजे. हे साधारण त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर याच्यामध्ये 3/4 भाज्या आहेत. होल ग्रेन्स म्हणजे त्याच्यामध्ये उसळ, मिसळ, चना हे सगळे पदार्थ येतात. फळं रोज एक तरी फळ प्रत्येक जेवणात पाहिजे, आणि प्रोटीन ज्याच्यामध्ये जास्त आहेत तर ते प्रमाण सुद्धा जवळ-जवळ 3/4 पाहिजे. तर अशी जर तुमची प्लेट असेल तरच तुम्हाला योग्य प्रकारचं जेवण तुम्हाला घेता येईल, आणि त्याच्यापासून अनेक प्रकारचे आजार टाळता येतील, डायबिटीज सोडून. आपल्या शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं घड्याळ असतं, त्याला सर्कॅडियन रिदम म्हणतात, म्हणजे बॉडी क्लॉक. ते आपल्या भिंतीवरच्या घड्याळाप्रमाणे चालत नाही. आपलं जसं वय वाढतं तसं आपलं जे सर्कॅडियन रिदम आहे, म्हणजे जेवणाची वेळ, डायजेशनची प्रक्रिया, आपलं पचन होण्याची प्रक्रिया, आपला ऍक्टिव्हिटी लेवल, आपली झोपण्याची वेळ, झोपण्याच्या ड्युरेशन, स्पॅन, हे जसं जसं आपलं वय वाढत असतं ते बदलत असतं. पण आपल्या ज्या जेवणाच्या वेळा आहेत आणि जेवणाचं जे प्रमाण आहे आणि जेवणाची जी क्वालिटी आहे किंवा त्याच्यामधलं जे कंपोजिशन, हे मात्र अनेक वर्ष तसंच असतं. आपल्याला 1 वाजला म्हणजे आपल्या सगळ्या घरामध्ये जेवणाची वेळ झाली, आपण 1 वाजता जेवतो. अनेक वर्ष तीच आपली वेळ ठरलेली असते. पण तसं आपल्या शरीराचं नसतं. आपल्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारचं एक घड्याळ असतं. ते घड्याळाचं टायमिंग बदललेलं असतं. उदाहरणार्थ, तुम्ही जसं-जसं तुमचं वय वाढतं, पचनाची क्रिया थोडी स्लो होत असते. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला 2 वाजता लंच, जरी तुमचा टाईम अनेक वर्ष असला, तरी कदाचित 2 वाजता तुमचं जे पोट आहे ते तयार नाहीये जेवणासाठी. कदाचित त्याची वेळ 3 वाजेची झालेली असेल. तर त्याच्यामुळे थोडी जर भूक जेव्हा लागते, ती एक वेळ असते की जेव्हा तुम्ही जेवायला स्टार्ट करायला पाहिजे. तुम्हाला भूक लागलेली नसेल, पण तुम्ही जबरदस्ती त्याच वेळेला जेवत असाल, तर ते अनडायजेस्टेड म्हणजे अपचन झालेलं तुमच्या पोटामध्ये जमा होईल, गॅसेस तयार होतात, आणि त्याच्याने मग कॉन्स्टिपेशन, डायरिया, पोटात गॅस होणे आणि पचन बरोबर न होणे असे प्रकार होतात. आणि त्याचा डायबिटीसशी पण संबंध अ, होतो, आणि अशा पेशंटना मग जास्त ज्यांना गॅसेस होतात, त्यांना B12 कमी येतं, व्हिटॅमिन डी कमी होतं. कारण पचनक्रिया तुमची मंदावते जसं वय वाढतं. त्याच्यामुळे हे तुम्ही ओळखा. तुमच्या शरीराचं जे घड्याळ आहे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. आता आपण ॲक्चुअल जे फूड आयटम्स आहेत, कुठले खायला पाहिजेत आणि कुठले टाळायला पाहिजे याच्याकडे आपण येऊया. तर मी उदाहरणं देणार आहेत. कुठली अन्नपदार्थ जास्त खायची आहेत, कुठली कमी खायची आहेत. तर कुठली कमी खायची आहेत, तर ती हाय ग्लायसेमिक इंडेक्स, आणि जी जास्त खायची आहे ती लो ग्लायसेमिक इंडेक्स. तर याची अन्नपदार्थाची लिस्ट मी तुम्हाला दाखवतोय. पण त्याच्यापूर्वी एक मी सूचना देऊ इच्छितो, की आता हा फ्री टाइम संपत आला आहे या ऑनलाईन लेक्चरचा. तर ही मीटिंग एकदम अब्रप्टली बंद पडेल. तुम्ही पुन्हा त्याच लिंकवर जॉईन व्हा. पासवर्ड सुद्धा तोच आहे. तर तुम्ही पुन्हा त्याच लिंकवरती क्लिक करा आणि पासवर्ड तोच टाका. तुम्ही पुन्हा त्या लेक्चरमध्ये जॉईन व्हाल. तर काय टाळायचंय आपल्याला? साधारणतः जी जास्त मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट अशी जी 2-3 फळं आहेत, ती म्हणजे आंबा आहे आणि द्राक्ष आहेत. खूप जास्त पिकलेली केळी आहेत. जसं केळ पिकतं त्याच्यातलं कार्बोहायड्रेट प्रमाण वाढतं, आणि म्हणून जास्त पिकलेली केळी ही शक्यतो टाळावी. आणि जी जरा मध्यम आहेत पिकलेली ती, किंवा थोडीशी कच्ची, जर तुम्ही खाल्ली, केळी चालतात डायबिटीजमध्ये. ॲप्रिकॉट्स आहेत, द्राक्ष खूप कमी प्रमाणात. आपण आंबा खाऊ शकतो, पण त्याचं ज्यूस नाही करायचं. थोडीशी एखादी फोड खाल्लेली काही बिघडत नाही, पण तुम्ही ती फोड खा. त्याचं ज्यूस करू नका, त्याचा रस करू नका. पीचेस आहेत, मोसंबी आहे, संत्रा आहे, चेरीज आहेत,
आणि पियर आहे. ही सगळी छान फळं आहेत ज्याच्याने तुमचं पोट लवकर भरतं, सटायटी इंडेक्स जास्त आहे आणि शुगर जास्त वाढणार नाही. ऍपल, किवी, पपया, अंजीर जे सुकलेलं नाही, जे ऍक्च्युली ताजं आहे, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी असतं. पेरू, खरबूज, टरबूज मध्ये थोडस जरा ग्लायसेमिक लोड जास्त असतो, पण ते अत्यल्प प्रमाणात खाल्ले तर काही प्रॉब्लेम नाही. जांभळं, करवंद, जांभळं डायबिटीज झाल्यावर लोक जांभळाची पूड खातात, पण ऍक्च्युली जेव्हा जांभळं रेनी सीझन मध्ये येतात तेव्हा ते कोणी खात नाही. तर जांभळं तुम्ही खायला पाहिजे. आणि ऍपल आहे. ही सगळी पदार्थ तुम्हाला शुगर तर कमी करतात, पण इतर अनेक त्याच्यावर बेनिफिट्स पण आहेत. सीताफळ, आता ह्या सीताफळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतं. डाळिंब आहे, बीट आहे, करवंद आहे, उन्हाळ्यामध्ये येतात. सध्या लोक खात नाहीत फार, पण याच्यामध्ये अनेक प्रकारची अशी तत्व असतात की जी तुमच्या बॉडीमधलं इन्फ्लमेशन कमी करतात. तर त्याच्यामुळे तुम्ही ही खाल्ली पाहिजे. तर कुठल्याही फळाचं तुम्ही ज्यूस करू नका. ज्यूस न करता पूर्ण फळ तुम्ही खा. ज्यूस करायचं नाही. ज्यूस मध्ये जास्त प्रमाणात ऍडेड शुगर असते, प्रिझर्वेटिव्ह असतात, ही जी तुमच्यासाठी योग्य नाही. त्याच्यामुळे पूर्ण फळ खा. आता जे हिरवं दिसतं आहे, आता आपण भाज्यांकडे येऊयात. जे तुम्हाला बाजारामध्ये दिसतंय हिरवं, ते तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे, कारण ते लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे. तर पालक आहे, मेथी आहे, शेपू आहे, कोबी आहे, ब्रोकोली आहे. केरळा, अ, अ, कारलं फार लोक खात नाहीत, पण ही खूप चांगली अन्नपदार्थ आहेत की ज्याच्यामुळे डायबिटीसला कंट्रोल येण्यास मदत होते. प्रोटीन्स ज्याच्यातनं जास्त मिळतात. नॉनव्हेज तुम्ही खात असाल तर नॉनव्हेज मध्ये फिश, चिकन, मटन, अंडी तुम्ही खाऊ शकतात. मग तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर सगळ्या प्रकारच्या डाळी, राजमा आहे, तुमचा छोले आहे, उसळ आहे, मिसळ, मूग, याच्यामध्ये चवळी आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तुम्हाला प्रोटीन्स मिळतात आणि ही तुम्ही जर रोज खाल्ली, ज्यांना फार युरिक ऍसिडचा त्रास नाही त्यांनी जर जास्त प्रमाणात खाल्ली तर त्याच्यामध्ये तुम्हाला डायबिटीज पासनं जरा कंट्रोल व्हायला मदत होईल. जे साऊथ इंडियन लोक आहेत, आता काही अन्नपदार्थ हे साऊथ इंडियन मध्ये राहिलेले नाही आहेत. सगळ्याच घरांमध्ये झालंय. इडली, डोसा, उपमा, टपयोका, मेदूवडा. तर या सर्वांच्या खाली मी जी नंबर्स लिहिले ती ग्लायसेमिक इंडेक्स आहेत. तर तुम्ही जर बघितलं तर सगळी 60 किंवा त्याच्या वर आहेत किंवा 50च्या वर तरी आहेत. आणि हा ब्रेकफास्ट तुम्ही जर आठवड्यातनं 4-5 वेळा जर केला तर तुमची शुगर जी आहे ब्रेकफास्ट नंतर ही हायच राहणार. तर हे अन्नपदार्थ कटाक्षाने टाळा, नाही तर मग ती खायची असेल तर त्याच्यावर एखादा ऍपल किंवा फळ घ्या की ज्याच्याने तुम्ही हाय ग्लायसेमिक इंडेक्स आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स अशी दोन अन्नपदार्थ एकत्र करून त्याचा जो शुगर वाढण्याचा धोका आहे तो कमी करू शकाल. उपमा, बटाटे, जास्त प्रमाणात कॉर्नफ्लेक्स, साबुदाणा वडा, वडापाव, व्हाईट राईस, ही सगळी हाय ग्लायसेमिक इंडेक्सची अन्नपदार्थ आहेत. याचे अन्नपदार्थ अत्यंत कमी प्रमाणामध्ये तुम्ही घ्यायला पाहिजेत. आणि ती जर घ्यायची असेल तर त्याच्यावर काहीतरी तंतुमय पदार्थ तुम्ही, जसं ऍपल आहे किंवा पपई आहे, त्याच्यावर एखादं फळ खा. मग त्याचा थोडासा जो शुगर वाढते ती कमी होईल. खजूर हे मोठ्या प्रमाणावरती शुगर वाढवतात. खजूर कटाक्षाने टाळायला पाहिजे. खायचेच असतील तर महिन्यातनं एखाद्या वेळेला एखाद दोन. आणि जे तुम्हाला पाकिट बंद चिप्स मिळतात ती अतिशय धोकादायक असतात. ऍक्च्युली ही कुणीच खायला नाही पाहिजेत, कारण ती जी बनवतात, ज्या प्रकारे बनवतात आणि ज्यात प्रिझर्वेटिव्ह असतात ती तुमच्या पोटासाठी योग्य नाहीत. हा एक कॉमन प्रश्न आहे, कुठली चपाती खावं का भाकरी खावं? तर तुम्हाला जर ज्वारी आणि त्याच्यामध्ये नागली किंवा इतर जर पिठं तुम्ही मिक्स केली किंवा चपातीमध्ये पण इतर जर तुम्ही पिठं मिसळवली तर जास्त करून भाकरीचा जे आहे मोठ्या प्रमाणावरती फायदा होतो. तर भाकरी जर तुम्ही आठवड्यातनं 3दा 4दा खाल्ली, कधीतरी चपाती खाल्ली
तर डायबिटीज कंट्रोल होण्याकरता तुम्हाला मदत होईल. हे हाय प्रोटीन डाएट आहे. याच्यामध्ये तुम्हाला ओट्स, जसं तुम्हाला स्प्राउट, चीज, हे सगळे अन्नपदार्थ तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन्स देतात, त्याची भूक कमी करतात आणि पोस्ट मील जे पीपी शुगर आहे ती कमी होते. आता ही मीटिंग अब्रप्टली एखाद्या वेळेला बंद पडेल तर पुन्हा त्याच लिंकवर तुम्ही जॉईन करा. ओके, तर ही व्हिडिओ मीटिंग थोड्या अचानक बंद झाल्यास पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करून पुन्हा मीटिंग सुरू करा. तर आपण आता सगळी अन्नपदार्थ बघितलेली आहेत. लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्सची आपण अन्नपदार्थ आयटम्स बघितलेली आहेत. कुठली जास्त खायची, कुठली कमी खायची. तर याचं आपण एकत्रीकरण आता आपण प्लेट बनवणार आणि आपण आपलं कसं ब्रेकफास्ट चांगला हेल्दी डायबिटीजसाठी बनवायचा त्या अन्नपदार्थापासून ते आपण आता बघूया. आता डाव्या बाजूला हा आपण इडली आपण फार कॉमनली खातो. तर इडली तुम्ही जर 2 इडली, चटणी आणि सांबर जर खाल्लं तर हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं ब्रेकफास्ट आहे. पण जर तुम्हाला इडलीच खायची असेल तर याच्यामध्ये काही बदल करायचे. 2च्या ऐवजी एकच इडली खा. ग्राउंड चटणी म्हणजे कोकोनट नारळाची चटणी खाऊ नका. त्याच्याऐवजी तुम्ही आल्मंड्स खा, अक्रोड खा आणि एक ऍपल फळ वगैरे खा. तर जर तुम्ही असं चेंज केलात तर इडली खाण्याचा पण आनंद मिळेल, पण त्याच्यावर तुमची शुगर पण नाही वाढणार. कारण हे जे हाय ग्लायसेमिक इंडेक्स वाले जे आणि हाय फॅट वाले जे मी काढून टाकले आणि लो ग्लायसेमिक इंडेक्स अँटीऑक्सिडंट असलेले अन्नपदार्थ, लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ मी त्याच्यामध्ये टाकले आणि त्याच्याप्रमाणे माझी जी हाय ग्लायसेमिक ब्रेकफास्ट होता तो मी लो टू मॉडरेट ग्लायसेमिक ब्रेकफास्ट मी बनवला आणि मी आनंद घेतला इडली खाण्याचा, पण त्याच्याबरोबर मी माझं डायबिटीजचं, शुगरचं पण कंट्रोल चांगला ठेवला. तर अशा प्रकारे तुम्हाला हळूहळू प्लेट्स तुम्हाला कशा चेंज करायच्या अन्नपदार्थ वापरून हे तुम्हाला मी थोडे उदाहरणासह दाखवणार आहे. असं तुम्ही बदलत राहा. आता हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेकफास्ट, ही माझी स्वतःचे ब्रेकफास्टचे मी फोटो काढले. तर तुम्ही 3 प्रकारचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला ओळखता येईल की कुठलं खाल्ल्यावरती शुगर जास्त वाढेल. मी सुद्धा प्री डायबेटिक आहे अनेक वर्षापासून. तर मी जेव्हा मला कळालं की मी प्री डायबेटिक आहे, मी माझं जेवण पूर्णतः बदललेलं आहे. तर ही जी प्लेट आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसेल एक अक्रोड आहे, ॲप्रिकॉट आहे, बदाम आहे. थालीपीठ आहे, ते थालीपीठ भाजीचं आहे, व्हेजिटेबलचं आहे, डाळिंब आहे, ॲपल आहे. तर हे सगळे लो ग्लायसेमिक्स इंडेक्स असलेले अन्नपदार्थ आहे. तर ही चांगला ब्रेकफास्ट डावीकडचा. हा मधला तेवढासा चांगला नाही, कारण हा मी पोहे खातोय, मी मका खातोय, मी केळीची वेफर्स खातोय. ही थोडंसं जरा ग्लायसेमिक इंडेक्स थोडा